मध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये फील्डवर गेलो, मंत्री महोदय, मी एक मीटर बॉक्स उघडायला लावला, त्या मीटर बॉक्स मध्ये मेलेला साप सापडला. आता मेलेला साप सापडला म्हणजे तो मीटर बॉक्स कधी उघडला असेल, त्याची दुरुस्ती कधी झाली असेल, आणि मग तुम्ही सांगताय आम्ही सायक्लोन रिस्क आम्ही हे देतोय, स्कीम देतोय. त्याची मीटिंगच झाली 2008 ला, त्याचे पैसे अस्तित्वात आले 2018-19 ला. म्हणजे 10 वर्ष सायक्लोन रिस्क मॅनेजमेंट शून्य. मग आला आरडीएसएसचा विषय, रिव्हॅम्प डिस्ट्रीब्युशन सिस्टम. आता रिव्हॅम्प डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये त्याच्यामध्ये 2 सब स्कीम चालतात. एका स्कीम मध्ये मंत्री महोदय पैसे जे वापरण्यात आले ते फक्त 10% आहेत अजूनपर्यंत. तुम्हाला 2026 मध्ये ती स्कीम संपवायची आहे. कशी संपवणार आहात आपण एका वर्षामध्ये? जे 10 वर्षात झालं नाही ते तुम्ही एका वर्षात कसं संपवणार आहे?